look who is in the kitchen today. Special recipes made by Chetan Kamble. आज काय आहे स्पेशल बेबी? Omelette sandwich. Yes, with cheese or without cheese? Without cheese. Okay. वेलकम गाईज. सो माझे हस्बंड काही रेसिपीज बनवतात. त्यातलीच एक आहे एग सँडविच. हे खूप छान बनतं, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. त्यासाठी काय करून घ्यायचं, बेसिक कांदा, टोमॅटो, गार्लिक, मिरची, कोरिअंडर आणि कढीपत्त्याची फोडणी आवडत असेल तर नक्की द्या, खूप छान लागते. त्यामध्ये बेसिक अंडे फेटून घ्यायचे, 2 किंवा 3 तुम्हाला जसे हवेत. त्यामध्ये मिरची, मीठ, थोडीशी हळद टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पॅनमध्ये तेल घ्यायचं, कढीपत्ता फोडणीला टाकायचा. कढीपत्ता चांगला कडक झाला की मग आपलं अंड्याचं बॅटर टाकून द्यायचं. मस्त पसरून घ्यायचं, कारण त्याला आपलं सँडविचसाठी 2 ब्रेड टाकायचे, त्यामुळे ते मस्त सर्कल आला पाहिजे. त्याला मस्त स्टीम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये वर ब्लॅक पेपर टाका आणि मीठ टाका, खूप छान लागतं. थोडंसं नाही, म्हणजे मीठ जर अगोदर टाकलं नसेल तर सांगते मी. येस. आणि हे असं मस्त थोडंसं असं पकत आलं कढीने, असं व्हाईट म्हणजे आपल्याला कळतं की लिक्विड कन्सिस्टन्सी किती. थोडी लिक्विड कन्सिस्टन्सी राहिली की मग 2 ब्रेड अशी टाकून द्यायची मधोमध बरोबर ऑमलेटमध्ये. हे असे ब्रेड असे खाली दाबायचे थोडीशी, जेणेकरून ते लिक्विड आहे अंड्याचं तर त्यामध्ये जरा सोक झालं पाहिजे, जेणेकरून ते घट्ट त्याला प्रेस होईल आणि ते एक हे होऊन जाईल. फ्लिप करून घेतल्यानंतर जर साईडला जे राहतं ते आपल्याला इनरमध्ये घ्यायचं, सँडविचच्या आतमध्ये घ्यायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तसं. येस, हे आपल्याला आत घ्यायचं आहे, कारण परफेक्ट सँडविचचा शेप आला पाहिजे आपल्या ऑमलेटला. त्यासाठी मस्त दोन्ही पण करेक्टली इनर करून घ्यायचं. त्याच्यानंतर आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कांदा, टोमॅटो जो आपण चॉप केला आहे सँडविचसारखा गोल कापून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे चीज, तुम्ही टाकू शकता. एक स्क्वेअर चीजवाली ती नसते का स्लाईड, ती टाकून द्या, खूप छान लागेल. आम्ही जर हेल्दी बनत होतो त्यामुळे आम्ही नाही टाकलं. मग असं ठेवून दिलं की मस्त फ्लिप करून घ्यायचं आणि थोडंसं 2-3 मिनिट ठेवायचं आणि नंतर सर्व करून घ्यायचं. खूप छान बनतं हे गाईज, प्लीज ट्राय करा तुम्ही. आणि ट्राय केल्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं लागलं तुम्हाला, ही रेसिपी कशी आहे माझ्या हस्बंडची. प्लीज लेट मी नो इन दी कमेंट्स. एनिवेज, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला अजून खूप सारे रेसिपीज भेटतील क्विक ब्रेकफास्टसाठी, डिनरसाठी आणि लंचसाठी. ओके. सो सँडविच मस्त कट करून घ्यायचं आपल्याला मधून. एक चांगला जो जसा मग तुम्हाला शेप पाहिजे तसा करून घ्या. आम्ही तर हाफमध्येच केला होता, तुम्ही 4 पीसेस पण करू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर. येस, सँडविच कट झालेला आहे, त्याला आपण मस्त आता प्लेटिंग करूया. प्लेटमध्ये घेऊया मस्तपैकी. माझा हस्बंड ऑलवेज जेव्हाही रेसिपी बनवतात ते मला आणून देतात, कारण मी जसं करते तसं सेम ते करतात. आणि ऑब्व्हियसली हे डिझर्विंग आहे पार्टनरसाठी. कमॉन, एवढं तर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी करूच शकता. सो नंतर आम्ही दोघांनी एन्जॉय केलं, तसं तुम्ही पण एन्जॉय करा. बाय गाईज, लाईक, शेअर, सबस्क्राईब वन्स अगेन.